मोडींचा धावता आढावा घेऊयात। उबाठा आमदार अंबादास दानवे यांनी राऊतांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्राचं समर्थन केलं। संजय दिना पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारं पत्र राऊतांनी दिलं। खासदार सुप्रिया सुळेंनी नसरापूर प्रकरणाबाबत आरोपीला फाशीची शिक्षा मिळण्याची मागणी केली। या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात न्याय मिळावा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। आमदार सुनील शेळके यांनी लोहगड किल्ल्यावरच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर भाष्य केले। आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबातल्या व्यक्तींना सुद्धा दोषी ठरवावं आणि हे प्रकरण सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशी मागणी शेळकेंनी केली। महाविकास आघाडी फुटली ही केवळ दिशाभूल नव्हे तर सत्य आहे अशी टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये 23 आमदार गैरहजर होते, त्यावरून कुलकर्णी यांनी टोला लगावला। कोल्हापूरमध्ये उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला। व जिल्हा काँग्रेसने शिवसेना उबाठा आपल्या ताब्यात ठेवली असा आरोप सुद्धा इंगवले यांनी केला। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक मागणी केली। या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून हे संपूर्ण प्रकरण रिओपन करावं अशी मागणी रोहित पवार यांनी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर महाराष्ट्र दौऱ्याबाबत उपरोधिक टीका केली। मी आधीच महाराष्ट्र पिंजून काढतोय, ते आता काढत असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा असं शिंदे म्हणाले। शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी नसरापूर प्रकरणातल्या न्यायालयाच्या भूमिकेबाबत भाष्य केले। संबंधित घटनेत आरोपी वृद्ध आहे म्हणून वेगळी भूमिका न घेता असे गुन्हे पुन्हा होऊ नयेत यासाठी फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली। आमदार भास्कर जाधव यांनी लोटे एमआयडीसीतल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या प्रदूषणाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला। याची दखल घेत दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं। सोलापूरमधल्या पत्रकारांकडून खासदार संजय दिना पाटलांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। संजय दिना पाटलांनी लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 3.0 प्रगतीपथावर आहे। ठाकरेंचे 4 आमदार शिंदेंना भेटले, त्यांच्यासोबत इतर 12 आमदार तयार होते असं आश्वासन त्यांनी शिंदेंना दिलं असल्याचं विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे ठाकरेंचे 16 आमदार फुटणार अशी चर्चा रंगली। पुण्यामध्ये 6 बंडखोर खासदारांच्या विरोधामध्ये ठाकरे गटानं आंदोलन केलं। वे बंडखोर खासदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। 50 खोके एकदम ओके अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। विजय वडेट्टीवार यांनी संजय दिना पाटलांना डिवचलंय। सत्ता मिळाली की कोल्हेकोई सुरू होते असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं। डिलिमिटेशनमुळे फुटीर खासदारांचा भाव वाढलाय असं वक्तव्य उबाठाचे खासदार संजय राऊतांनी केलंय। प्रत्येक फुटीर खासदाराला 85 कोटी देण्यात आले असा दावा संजय राऊतांनी केला। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली। संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री नाराज आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला दिली। रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसवर टीका केली। 25 जून 1975 हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून स्मरणात असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले। अमरावती विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। प्रकाश साबळे यांनी कार्यकर्त्यांचा युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे बडनेर आणि अमरावती मतदारसंघातले स्थानिक राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची चिन्ह आहेत। संजय दिना पाटलांच्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी टीका केली। गृह खात्याची लक्तरं वेशीवर टांगली जातात असं संजय राऊत म्हणाले। तुकाराम मुंढे यांची बदली होणार नाही, मनात येईपर्यंत त्यांनी पदावर राहावं असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं। खासदार संजय दिना पाटलांनी पत्रकारांवर अरेरावी केली। पत्रकारांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। माझ्याकडे प्रतिक्रियेला येऊ नका, मारून टाकेल असं वक्तव्य संजय दिना पाटलांनी केलं। संजय दिना पाटलांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे नाराज आहेत। वेड्यासारखी वक्तव्य खासदारांनी करू नयेत अशा सर्व खासदारांना एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या। संजय दिना पाटलांवर भास्कर जाधव यांनी टीका केली। पत्रकारांना धमकी देणं हा सत्तेचा माज आहे असं वक्तव्य भास्कर जाधवांनी केलं। संजय दिना पाटलांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी सारवासारव केली। पत्रकारांना दुखवण्याचा संजय दिना पाटलांचा हेतू नव्हता अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली। विलास घुले हत्या प्रकरणी माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी घुले कुटुंबाची भेट घेतली। या भेटीदरम्यान त्यांनी घडलेल्या घटनेबद्दल